आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास. नमस्कार, M24 तास मध्ये आपलं स्वागत आहे. आणि मी सध्या उभा आहे ते हॉटेल जय मल्हार मध्ये. मागील 4 दिवसापासून आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅस बंद झाल्यामुळे अनेक व्यवसायांच्यावरती उपासमारीची वेळ आली आहे. याचबरोबर काही व्यावसायिकांनी सुद्धा आपले व्यवसाय सुद्धा बंद, हॉटेलसारखे व्यवसाय सुद्धा बंद ठेवले आहेत. मात्र याच्यावरती मात करत हॉटेल जय मल्हारचे मालक भाऊसाहेब वाटेगावकर यांनी एक अनोखी युक्ती तयार केली आहे. यांनी या हॉटेल हा व्यवसाय कंटिन्यू चालण्यासाठी यांनी एक स्वतःची एक कल्पकता तयार केली आहे. या कल्पकतेतून त्यांनी एक शेगडी तयार केली आहे. या शेगडीचा वापर त्यांनी कशा पद्धतीने ती कल्पकता तयार केली आहे, काय झालंय हे बोलण्यासाठी आपल्यासोबत आज भाऊसाहेब वाटेगावकर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगत? नमस्कार. काय सांगाल तुम्ही? आता या संगी गॅस मिळत नाही की अनेक प्रकार उद्भवले आहेत, त्याच्यामध्ये मात करण्यासाठी आपण काय कल्पकता केली? हो, आम्ही 2 दिवस हॉटेल बंद ठेवलेलं. आम्हाला असं सुचलं शेगडी आपण स्वतः तयार केलेलं कसं होईल, चेस्ट कसं ही होईल. आम्ही असं जरा चुलीवलं जेवण आम्ही जरा एकदा बनवून बघितलं. ते कस्टमर्सने आवडल्यानंतर आम्ही डोक्यानं आमच्या शेगड्या तयार केल्या. वेल्डिंग वाल्याला बोलवून घेऊन आम्ही स्वतःच्या डोक्यानं आम्ही शेगड्या तयार केल्या. त्याच्यावर बघितलं फॅन मिळत नव्हतं. फॅन पण आम्ही फॅन मागविलं. ते फॅन जोडून चेस्ट घेतलं आम्ही चुलीवलं, म्हणजे सगळं फ्राय रस्सा सगळं आम्ही चुलीवलं केलं. मग बंद ठेवून काय उपयोग नाही, कामगार परत मिळत नाहीत. एकदा गेले की कामगार मिळत नाहीत. त्याच्यामुळे आम्ही हे डोकं चालवून ही चुलीवलं आम्ही बनवायला चालू केलं. कस्टमरसनी पण आवडायला लागलं. कस्टमर म्हणायला लागले चुलीवलं जेवण आहे, चांगलं आहे. हे आम्हाला चांगलं तिने कस्टमरसनी हे करायला लागले. आम्हाला ती डोकं चाललेलं आम्ही ती चुलीवलं केलं. पण तुम्ही नेमकी शेगडी बनवली, शेगडीचं काय म्हणजे कसं डोक्यात तुमच्या आलं आणि काय असं बसल्यानंतर चुली केल्यानंतर शेगड्या कसं आपण बनवायच्या ही डोक्यात आमच्या या लागलं. म्हणजे काय केल्यावर काय होणार आहे ते आम्ही प्रयोग करून बघितला एकदा. ती आम्हाला जमलं, म्हणजे सक्सेस झालं ते. आम्ही दुसऱ्याला विकत घेण्यापेक्षा आम्ही आपलं स्वतः तयार केलं. गॅस पेक्षा काय त्याच्या वेगळे पण काय? हो, गॅस पेक्षा चेस्ट चांगलं यायला लागलं. गॅसवर एवढं चेस्ट येत नाही, पण रश्श्याचा क्वालिटी चुलीला चांगलं लागतंय लाकडावर. चवीपेक्षा आपण एक किमतीमध्ये म्हणू तर या गॅस समजा काय 1000 रुपयाला किंवा 900 रुपये असेल तर याच्यामध्ये कसं तुम्ही? नाही, गॅस परवडत नाही. आता गॅसचं महागाई जास्त झाले. आता आम्ही गॅस घ्यायला गेलो तर माणसं 3000 रुपये 4000 रुपये गॅस टाकीला म्हणायला आलेत 2 नंबर मधनं. म्हणजे आम्हाला परवडत नाही. कसं धंदा कसं करायचा आम्ही आता? मग या शेगडीसाठी काय वापरता तुम्ही? कोळसा वापरतो आणि लाकडं आणलेत. लाकडावर चालतंय चांगलं. कोळसा आणि लाकडं चालतंय. दिवसाकाठी असे किती याला माल लागतो, कसं असते? दिवसात जाते की एक 2 किलो जळण लागते, 2-4 किलो जळण लागते आम्हाला एका याला. मी तुमच्यात एक इलेक्ट्रिसिटी बघितली, त्याला काहीतरी ते तुमच्या गोळी पेंट गोळी पेंट ती महाग आहे ती जरा. ती आणून बघितलं आम्ही. त्यानं पण चांगलं पेटते, म्हणजे धुरा होत नाही, चव आहे चांगला. म्हणजे लाकडाच आहे ते, पण ते जरा महाग आहे. म्हणजे एकंदरीत तुमचा हा व्यवसाय तुम्हाला गॅस पेक्षा हो यात चांगलं लागते. म्हणजे चेस्ट आहे, क्वालिटी आहे चांगली. काय सांगाल? सध्या जास्तीत जास्त गॅस मिळणं बंद आहे किंवा याचं चालाय, तुम्ही एक स्वतः याच्यामध्ये इतर व्यवसाय करणे तर काय सांगाल तुम्ही? व्यवसाय करणं ही लई आहे. महागाईच्या ह्याच्यात व्यवसाय करणं बरोबर, म्हणजे महागाई आहे, सगळं महागाई आहे. म्हणजे या ह्याच्यात परवडत नाही. म्हणजे आता गॅस महागल्यामुळं परवडत नाही आणि गॅस पण मिळत नाही. आता बंद झाले गॅस. शासनानं कुठेतरी घेऊन हे केलं पाहिजे, मिटवलं पाहिजे किंवा काय तर झालं पाहिजे. गोरगरिबासने त्रास होतो जास्त. काय गरीबासने टाक्या मिळत नाही त्या, काय नाही. म्हणजे गरीबाचं हाल लय व्हायला लागले. त्यावेळेनं सरकारनं पण जरा निर्णय घ्यावा काय तर. तुम्ही हा व्यवसाय किती वर्षापासून करता? ही व्यवसाय आम्ही 5 वर्ष झालं, 5-6 वर्ष झालं व्यवसाय आहे. पण त्याच्यापेक्षा आता अनुभव आला की गॅस बंद झालं, चुलीला कसं बनवायचं, मग त्याच्या क्वालिटी आपल्याला ही वाटायला लागलं. म्हणजे गॅस पेक्षा क्वालिटी हे चुलीला आपल्याला भारी वाटते. म्हणजे एकंदरीत तुम्ही आता किती दिवसापासून आता शेगडीचा आता आम्ही आठवडा झालो, एक आठवडा झाला आम्हाला गॅसच मिळेना. गॅसच नाही. गॅस मागितलं तर नाहीच म्हणते, मग कुठला आणायचं आता? तर आपण पाहिलं की
व्यवसाय करण्यासाठी उच्च शिक्षित असणं फार गरजेचं आहे असं बी काही नाही, पण आपण भाऊसाहेब वाटेगावकर यांनी दाखवून दिलेलं आहे की गॅसच्या वरती एक मात करण्यासाठी एक कोणताही एक डोक्यातून आयडिया काढून त्यांनी आपण हा गॅस इलेक्ट्रिसिटी सारखा शेगडी उत्पन्न करून त्याच्यावरती लाकूड असेल किंवा कोळसा असेल, या कोळसाच्या माध्यमातून सुद्धा आपण व्यवसाय एक चांगल्या प्रकारे करू शकतो आणि याची चव सुद्धा चांगल्या प्रकारे देऊ शकतो, हे त्यांनी आपण आपल्या या कृतीतून दाखवलेले आहे. M24 ताससाठी मी दिलीप मोहिते, सांगली.